सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिश बोर्ड पेपर उद्याला म्हणजेच की 10 फेब्रुवारी 2026ला होणार आहे. आणि फक्त आजचा दिवस तुमच्याकडे आहे म्हणजेच 9 फेब्रुवारी. आता एका दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता पहा. जेवढं माझ्याच्याने पॉसिबल होत आहे तुम्हाला सगळं इम्पॉर्टंट सांगतो की आता राहिलेल्या एका दिवसामध्ये सुद्धा तुम्ही काही अशी गोष्टी आहेत, जे क्वेश्चन आहेत, जे तुम्ही फॉलो करून चांगली प्रिपरेशन करून इथं प्रिपेअर करू शकता. आणि लास्टच्या एका दिवसामध्ये सुद्धा काही ना काही थोडंफार प्रिपरेशन तुम्ही नक्की करू शकता इंग्लिशच्या बोर्ड पेपरसाठी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, कम्प्लिटली थोडा लाँग व्हिडिओ होणार आहे, जास्त लाँग व्हिडिओ होणार नाही आहे. इम्पॉर्टंट जसं की तुम्हाला मी मागचे 2 ते 3 इम्पॉर्टंट व्हिडिओज दिलेले आहेत इंग्लिश बोर्ड पेपरचे, तुम्ही ते नक्की पाहिले असतील. जसं की तुम्हाला त्यामध्ये कम्प्लिटली मी सांगितलं होतं. एक व्हिडिओ 8 ते 10 दिवसा अगोदर अपलोड केला होता की त्यामध्ये इंग्लिशच्या बोर्ड पेपरसाठी कोणकोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत आणि त्याची प्रिपरेशन तुम्ही कमी वेळेत कशी करू शकता हे सुद्धा सांगितलेलं होतं. ओके, तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल नक्की 100% त्यांना तो फायदा झालेलाच आहे. ओके, आता पहा इम्पॉर्टंट. आता एकच दिवस राहिलेला आहे. एका दिवसामध्ये आपण काय करू शकतो पहा. सगळ्यात पहिली गोष्ट तर हे तर पूर्ण इमॅजिनरी आहे की बा तुम्ही एका दिवसामध्ये 95+ स्कोर करा किंवा पेपर लीक वगैरे झाला असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल ना, ते एकदम फेक आहे. असं काहीच नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, पेपर लीक वगैरे. फक्त तुम्हाला प्रामाणिकपणे काही गोष्टी फॉलो करायच्या असतात, जे तुम्ही अभ्यास केला स्वतः वर्षभर. त्याचबरोबर आता जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता हे पाहणे गरजेचं आहे. आणि तुमची कॅपॅसिटी नेमकी कशी आहे हे पाहणे गरजेचं आहे. तुम्ही एक सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तुमचा एक सीनियर म्हणून, तुमचा एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही मला म्हणजे मी तुम्हाला जे सांगत आहे तुम्ही ते फॉलो करू शकता. कारण की पहा सगळ्यात अगोदर तर तुम्ही प्रेशर घेऊ नका. ठीक आहे, प्रेशरच तुम्हाला इथं सगळं काही हँडल करण्यापासून रोखू शकते. म्हणजे प्रेशरमुळे काय होते ना, तुम्ही चांगला जे सुद्धा तुमच्याकडे सध्या आहे, जे करू शकता तुम्ही प्रिपरेशन, ते सुद्धा नाही करू शकत. ओके, प्रेशरमुळे ज्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे त्यांना सुद्धा वाटते की आपण जास्त काही केलं नाही आहे. बट मी तुम्हाला सांगतो इंग्लिश मराठीचे पेपर एवढे हार्ड नसतात जर तुम्ही प्रॉपरली आतापर्यंत सगळं केलं असेल तर, आहे ना. आणि जर असं असेल की बा समजा आता 100% तुमचा सिलेबस आहे. ओके, 100% तुमचा सिलेबस आहे समजा. तर आता काही विद्यार्थी कसे असतात की अरे आपला तर 80% सिलेबस कंप्लीट झाला, 70% सिलेबस कंप्लीट झाला, पण त्यामधला स्टडी केला, हा 30 to 20% राहिला, तर याचं प्रेशर घेतात. त्याचं प्रेशर घेऊन काही नाही, कारण की तुम्हाला तर ऑप्शनमध्ये क्वेश्चन येतात हे आपल्याला माहीतच आहे. आणि 8 to 70% स्टडी होणे ही खूप मोठी गोष्ट आहे 100% पैकी, आहे ना. कोणत्याही सब्जेक्टची तुम्ही म्हटलं तर, आहे ना, हे खूप गुड आहे, म्हणजे चांगलं आहे. तुम्ही चांगला पेपर नक्की देऊ शकता. 70 to 80% तुमचा स्टडी झाला असेल ना इंग्लिश किंवा कोणत्याही बोर्डच्या पेपरचा, ते बेस्ट आहे ना. तर तुम्ही करू शकता. तर पहा आता इम्पॉर्टंट काय, आजच्या दिवसाला काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो पहा. तर आज एक दिवस आहे तुमच्याकडे. एका दिवसामध्ये सुद्धा काही होऊ शकते का? होऊ शकते. पण एका दिवसामध्ये हे नाही होऊ शकत की तुम्हाला 100 पैकी डायरेक्टली 80 मार्क, तुमचा झिरो स्टडी आहे समजा आणि त्याच्यापैकी डायरेक्टली मी जे सांगितलं त्या म्हणून 100 पैकी 80 मार्क मिळतील, हे तर पॉसिबल नाही आहे. आता पहा, ज्यांनी इथं कम्प्लिटली वर्षभर चांगला स्टडी केलेला आहे त्यांच्यासाठी पॉसिबल असू शकते. त्याचबरोबर ज्यांनी थोडाफार स्टडी काही केलेला आहे तर त्यांचं एक रिव्हिजन टाईप मी जे सांगत आहे त्यामधून होऊ शकते. पण ज्याचा काहीच स्टडी नाही झालेला, ठीक आहे, त्यांचे काहीतरी क्वेश्चन होऊ शकतात जे मी तुम्हाला इथं सांगत आहे ना. त्यामुळे मी जे सांगत आहे ते पहा. आता आज काय करायचं नेमकं तुम्हाला पहा. सगळ्यात पहिले ज्यांचं इथं कंप्लीट स्टडी झालेला आहे ना, तर रिलॅक्स व्हा एकदम. ठीक आहे ना, जास्त तुम्ही म्हणजे जास्त स्टडी पण नाही करायचा. ओके, जास्त स्टडी तुम्हाला इथं करणे गरजेचं नाही आहे. का गरजेचं नाही आहे? कारण की आता एवढे दिवस तुम्ही काही ना काही स्टडी केलाच असेल, तर आता एका दिवसामध्ये तुम्ही जास्त म्हणजे स्टडी केला तर अगोदर तुम्हाला काय होणार आहे, कन्फ्युजन होणार आहे. कसं कन्फ्युजन होणार आहे? समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतले. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं समजा स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि स्पीच रायटिंग, हे 2 क्वेश्चन तुम्ही समजा वाटले की आपल्याला जास्त अभ्यास करायचा म्हणून याचे खूप जास्त एक्झाम्पल इथं सॉल्व्ह केले, खूप जास्त. आणि तुम्हाला मग डायरेक्टली कन्फ्युजनच व्हायला लागते की स्टेटमेंट ऑफ पर्पजचं आन्सर कसं लिहितात आणि स्पीच रायटिंग वगैरे कसं लिहितात हे तुम्हाला समजतच नाही. म्हणजे एक्झाम्पल मी इथं घेत आहे असं तुम्हाला बाकीच्या क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन होऊ शकते. म्हणून कन्सेप्ट तुमचे क्लिअर असणे गरजेचं आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर असले ते ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस तर पाहिजे मला माहिती आहे, पण आतापर्यंत जेवढी केली ना हे इनफ असेल तुमच्यासाठी. ओके, म्हणून एका दिवसामध्ये जे होत असेल फक्त तेवढ्या गोष्टी करा. रिवाईज शॉर्ट रिवाईज करा. जास्त इथं प्रेशरनी रिवाईज इथं नाही करायचं. ठीक आहे. आता बघ, तुम्ही म्हणत असाल की दादा आपल्याला तर सगळं उलटंच सांगत आहे, म्हणजे अभ्यास करायला पाहिजे तर तुम्ही सांगत आहात की जास्त प्रेशर घेऊ नका, जास्त अभ्यास करू नका. तर पहा ना,
काय असते, की तुम्ही आतापर्यंत जेवढं केलेलं आहे, त्या कन्सेप्ट केलेल्या आहेत, त्या ऑटोमॅटिकली रिवाईज होतात. जेव्हा तुम्ही बोर्डचा पेपर तुमच्याकडे येणार ना, तुम्हाला सगळं समजणार, की हां, आपण जो अभ्यास केलेला आहे, तो तुम्ही एकदम बरोबर व्यवस्थित लिहाल. पण लास्टच्या दिवशी तुम्ही काय करता ना, खूप सारं करायला जाता, की हे करायचं, ते करायचं. त्यामुळे काय होतं ना, कन्फ्युजन माइंडमध्ये कन्फ्युजन क्रिएट होते, की हे बरोबर आहे, की ते बरोबर आहे. जेव्हा बोर्डच्या पेपरला जातात, तेव्हा तर अजून कन्फ्युजन होईल तुम्हाला. म्हणून सांगत आहे, रिलॅक्सेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, तुमच्या माइंडला रिलॅक्स करणे खूप गरजेचं आहे. तर पहा, आज काय करायचं पहा सांगतो मी तुम्हाला. तुमचा जर कंप्लीट जरी स्टडी असेल, थोडाफार स्टडी तुम्ही केला असेल किंवा अजिबात तुमचा काही स्टडी नाही आहे, सगळ्यांसाठी एकच गोष्ट मी इथं सांगत आहे, पहा लक्षात ठेवा. तर सगळ्यात इम्पॉर्टंट इंग्लिशचा जो सेक्शन आहे तो म्हणजेच की सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल. रायटिंग स्किलमधले हे 12 क्वेश्चन. ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, ब्लॉग, अपील रायटिंग. हे 12 क्वेश्चन आहेत. 12 पैकी कोणते 4 सोडवायचे असतात. प्रत्येकाला 4 मार्क असे टोटल 16 मार्कसाठी फिक्स असते. आता पहा इम्पॉर्टंट कोणतेही 4 सोडवायचे असतात तुम्हाला प्रत्येकाला 3-3 मधून. ज्यांचा कंप्लीट स्टडी झालेला आहे ना, त्यांनी एक काम करायचं, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन एक एक्झाम्पल फक्त सॉल्व्ह करायचं. ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, ब्लॉग, अपील रायटिंग. यामधले एक एक्झाम्पल तुम्ही सगळ्यांनी सॉल्व्ह करायचं. ज्यांचं इथं कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांच्यासाठी सांगत आहे. आणि ज्यांचा थोडाफार इथं स्टडी झाला आहे त्यांनी काय करायचं, आज समजा फॉर एक्झाम्पल हे 3 क्वेश्चन आहेत. ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. आता यापैकी आपल्याला एक सोडवायचा असतो क्वेश्चन. ओके, आहे ना. यापैकी एक सोडवायचं असते. तुम्ही काय करायचं, ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे किंवा ज्यांचा अजिबात काही स्टडी झाला नाही आहे, तर त्यांनी कोणते एक क्वेश्चन इथं क्वेश्चनचा टाईप घ्यायचा. जसं फॉर एक्झाम्पल एक सोपी क्वेश्चनचा टाईप आहे तो म्हणजेच की ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज. या 3 पैकी एक सांगत आहे. जो सोपीवाला आहे तो म्हणजे ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज, आहे ना. तर ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज ईझी आहे. ओके, तर तुम्ही हा एकच क्वेश्चन प्रॅक्टिस करायचा. ओके, मी सांगतो 1 वेळ नाही 2 वेळ. 2 वेळ प्रॅक्टिस करायचा तुम्ही. ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज क्वेश्चन 2 वेळ तुम्ही प्रॅक्टिस करायचा. हे बाकी नाही करायचं. स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन नाही करायचं. हां, डायरेक्टली नाही सांगत आहे. का नाही सांगत आहे? कारण की तुम्ही तुमचा जास्त अभ्यास झाला नाही आहे किंवा अजिबात काही स्टडी झाला नाही त्यांच्यासाठी सांगत आहे ना. म्हणून तुम्ही एकच क्वेश्चन असा करायचा पण तो परफेक्ट करायचा. आणि जेव्हा ॲन्सर लिहाल बोर्ड पेपरमध्ये तेव्हाही माइंडमध्ये एकच गोष्ट ठेवायची. ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज आपण क्वेश्चन प्रॅक्टिस केला आहे, तर हाच पेपरमध्ये आपण इथं लिहायचा. ठीक आहे. असंच मग तुम्ही बाकीच्या क्वेश्चनसाठी सुद्धा करायचं. जसं ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज. यापैकी एक क्वेश्चन इथं उचलायचा, त्याचा स्टडी करायचा आणि त्याचा प्रॅक्टिस करायची. कमीत कमी 2-2 एक्झाम्पल तुम्ही आज इथं सॉल्व्ह करू शकता. आणि हे करू शकता म्हणून तुम्हाला मी इथं सांगत आहे. कारण की 16 मार्कसाठी आहे ना, इझिली होऊ शकते. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर आता पहा, ज्यांचं इथं कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांच्यासाठी इथं सांगत आहे मी. पहा, ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे, कंप्लीट स्टडी म्हणजेच काय, तुम्ही नोवेल सेक्शनसुद्धा केला असेल, आहे ना. म्हणून जास्त म्हणजे हे करायचं नाही, कन्फ्युजन करायचं नाही. आता तुम्ही नोवेलचं मराठी एक्सप्लेनेशन पाहिलं असेल, ठीक आहे. आज तुम्ही पाहू नका मराठी एक्सप्लेनेशन. आतापर्यंत तुम्ही मराठी एक्सप्लेनेशन पाहिलं असेल, आता पाहू नका. ठीक आहे. कारण की पुन्हा तुम्हाला कन्फ्युजनच होणार आहे. आज तुम्ही काय करा, याचं नोवेलचं प्रॅक्टिस करा. कशाची? क्वेश्चनची. जे एक्झरसाइजमधले हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल, टू सर विथ लव्ह, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, द साइन ऑफ 4, हे 4 नोवेल आहेत ना, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. आज तुम्ही मराठी एक्सप्लेनेशन पाहू नका. तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल, ओके. ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्यासाठी सांगत आहे. तुम्ही आता मराठी एक्सप्लेनेशनचं पाहू नका. कारण की नोवेल म्हणजेच काय, एक स्टोरी टाईप आहे, कादंबरी मराठीमध्ये. एक स्टोरी आहे. ती स्टोरी तुम्हाला जर समजली, ते आन्सर तुम्ही लिहू शकता ना, म्हणून मराठी एक्सप्लेनेशन पाहणे गरजेचं असते. तर तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. आता ज्यांना सांगितलेलं आहे, ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे, त्यांनी नक्की मराठी एक्सप्लेनेशन पाहिलंच असेल. कारण की मी जे सांगतो ते फॉलो ते करत आहेत विद्यार्थी, आहे ना. तर आज तुम्ही पाहू नका मराठी एक्सप्लेनेशन. आज फक्त प्रॅक्टिस करा क्वेश्चनची, जे एक्झरसाइजमधल्या. बस प्रॅक्टिस करा. हे विचार करू नका येणार की नाही. बस जे क्वेश्चन असतील ते तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढे होत असतील तुमच्याकडे पॉसिबल तेवढं. असं म्हणत नाही टार्गेट ठेवा, एवढंच झालं पाहिजे, नाही. जेवढं होत असेल पॉसिबल तेवढं प्रॅक्टिस करा. ओके, ठीक आहे. हेच करायचं तुम्हाला. आता ज्यांचा काही स्टडी झाला नाही आहे, ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे, त्यांनी काय करायचं? त्यांच्यासाठी एक सांगत आहे मी, की तुम्हाला प्रॅक्टिस करणे तर गरजेचं आहे, बट त्या अगोदर मराठी एक्सप्लेनेशन पाहणे खूप गरजेचं आहे. आता त्यांच्यासाठी सांगत आहे ना, ज्यांचा काही स्टडी नाही झाला, त्यांनी काही अभ्यास केला नाही आहे. तर नोवेल म्हणजेच काय, एक स्टोरी असते. त्या स्टोरीचं तुम्हाला मराठी एक्सप्लेनेशन पाहणे गरजेचं आहे. जर तुम्ही मराठीमध्ये पाहिलं तर इंग्लिशमध्ये सुद्धा आन्सर लिहू शकता. म्हणून मराठी एक्सप्लेनेशनचे तुम्ही इथं काय करायचं, नोवेलचं पाहायचं. ओके. आणि जर तुम्ही असं असेल की बा नोवेल भारीच जाते, एकदमच हार्ड जाते, मी तुम्हाला सांगतो नोवेलचा स्टडी तुम्ही करूच नका. हां, डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणत असाल की दादा काय सांगत आहे? बरोबर आहे ना. जर तुम्हाला खरोखर भारीच आहे, येतच नाही, तर एका दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता? ओके, रिॲलिटी ते रिॲलिटी आहे ना. म्हणून टाईम वेस्ट करून इथं काही फायदा नाही आहे, आहे ना. तुम्ही अभ्यास कराल पण नोवेलचा, पण बोर्डच्या पेपरला जेव्हा जाणार, क्वेश्चन जेव्हा येणार, तुम्ही ते सॉल्व्ह नाही करू शकत. कारण की एका दिवसामध्ये काय होऊ शकते? हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल एवढं पण सोपी नाही की तुम्ही एका दिवसात
प्रिपेअर करू शकता ना, असं नाही आहे, आहे ना. म्हणून तुम्ही स्किप करून टाका. डायरेक्ट 16 मार्क्ससाठी स्किप करून टाका. हे कोणासाठी सांगत आहे? ज्यांना इथं ज्यांचा स्टडी नाही झाला, आहे ना. 16 मार्क्ससाठी स्किप करा नोवेल डायरेक्ट, ठीक आहे. पण ज्यांना खरोखर वाटते की हां, करू शकतो एका दिवसामध्ये, तर त्यांनी नक्की करा. त्यांनी नक्की इथं प्रॅक्टिस करा हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोव्हेलच्या क्वेश्चनची, ठीक आहे. आणि हे तर मी तुम्हाला कंपल्सरी सांगत आहे. रायटिंग स्किलचे जे 16 क्वेश्चन आहेत ना, हे कंपल्सरी तुम्हाला सांगत आहे प्रॅक्टिस करा. सगळ्यांसाठी सांगत आहे. ओके. 16 मार्क्स हे तर एका दिवसामध्ये तुम्ही गॅरंटीड करू शकता. मी तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला मी सांगत आहे की हे करू शकता तुम्ही, ते तुम्हाला स्पष्ट सांगत आहे. जे सांगत आहे तुम्ही नाही करू शकत एका दिवसामध्ये नोवेल, ते तुम्ही नका करू. जे सांगत आहे तुम्ही फॉलो करा. गॅरंटीड तुमची इथं होऊ शकते एका दिवसामध्ये, जे सुद्धा आहे पॉसिबल ते, ठीक आहे. तर 16 मार्क्ससाठी हे करा रायटिंग स्किलचं. त्यानंतर आता पोयममध्ये काय? पोयममध्ये आहे ॲप्रिसिएशन. 4 मार्क तुम्हाला घ्यायचे असतील. सिंपल एक गोष्ट सांगतो, 8 पोयम आहेत. 8 पोयमपैकी एका पोयमचं ॲप्रिसिएशन येणार आहे, हे गॅरंटीड आहे. आणि एका पोयमसाठी क्वेश्चन विचारले जाणार आहेत. ओके. जसं की पोएटिक डिव्हाइस विचारतील, त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स आणि पोयममधून शोधून लिहिले जाणारे क्वेश्चन विचारले ग्लोबल अंडरस्टँडिंग आणि ॲनालिसिसवरती, आहे ना. ते 8 पोयमपैकी 2 पोयमवरती 14 मार्क्ससाठी तुम्हाला टोटल विचारतात. ॲप्रिसिएशन फिक्स आहे. 8 पैकी एका पोयमचं ॲप्रिसिएशन येणार आहे. 8ही पोयमचं ॲप्रिसिएशन करून जायचं. एका दिवसामध्ये होऊ शकते का? होऊ शकते. पॉसिबल आहे. इम्पॉसिबल काही नसते. आता ज्या गोष्टीसाठी पॉसिबल आहे त्यासाठी सांगत आहे. ॲप्रिसिएशनसाठी पॉसिबल आहे 8 पोयमचं तुम्ही करू शकता म्हणून सांगत आहे. नोव्हेलचं कठीण आहे, खूप कठीण आहे. पण ॲप्रिसिएशन आहे, करू शकता. 4 मार्कासाठी तुम्हाला करावं लागते, ठीक आहे. तर हे तुम्ही करा, ठीक आहे. हे फिक्स आहे तुम्हाला. त्यानंतर 2 मोस्ट इम्पॉर्टंट अजून क्वेश्चन सांगतो. ते म्हणजेच की समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग. 3+3 6 मार्क्ससाठी हे 2 क्वेश्चनसुद्धा खूप ईझी आहेत. मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे. समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग. ज्यांचा अभ्यास झाला आहे कंप्लीट त्यांनी प्रॅक्टिस करा. ज्यांचं काहीच नाही झालं तर समरी रायटिंग काय अगोदर समजून घ्या, माइंड मॅपिंग काय अगोदर समजून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा. हे तुम्हाला आज करायचं आहे, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचनंतर तुम्हाला एक क्वेश्चन येत असते ते म्हणजेच की पर्सनल रिस्पॉन्स. जसं आता क्वेश्चन नंबर 2A मध्ये म्हणजे अनसीन पॅसेज तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे. त्यामध्ये पर्सनल रिस्पॉन्सवरती क्वेश्चन विचारलेला आहे ना. तर आता पर्सनल रिस्पॉन्स म्हणजेच काय? स्वतःचं मत. एक टॉपिक देतील त्याच्यावरती तुम्हाला स्वतःचं मत लिहावं लागते. तर पास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमधून आज जेवढं पॉसिबल होत असेल तेवढे तुम्ही त्याची पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. A4 वाला क्वेश्चन म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स अनसीन पॅसेजमध्ये आणि सीन पॅसेजमध्ये सुद्धा A4 वाला क्वेश्चन म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स. त्याचबरोबर पोयममध्ये सुद्धा तुम्हाला A3 वाला क्वेश्चन म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स विचारतात. हे 3 क्वेश्चन विचारतात टोटल 6 मार्क्ससाठी. तर हे तुम्ही इथं प्रॅक्टिस करायचे आहेत. ओके. तर हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आज काय काय नेमकं तुम्हाला करायचं आहे आजच्या एका दिवसामध्ये. ओके. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये की तुम्हाला लास्टच्या 2 दिवसामध्ये काय करायचं, ठीक आहे. पण आजचा एक व्हिडिओ आहे की लास्टच्या एका दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं, ठीक आहे. तो सुद्धा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये मी जे सांगितलेलं आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. यामध्ये मी जे सांगितलेलं आहे. ओके. तर लास्टच्या एका दिवसामध्ये हे तुम्ही करायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच काय, आता मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्याकडे जेवढं पॉसिबल होते तेवढं करा. नाही झालं नो प्रॉब्लेम, डोंट वरी, नो प्रॉब्लेम. तुमच्याने जेवढं झालं ना तेवढंच अभ्यास करा. ओके. तुमच्याकडे नाही झाला स्टडी, नो प्रॉब्लेम, डोंट वरी. एकदम रिलॅक्स होऊन पेपर द्या. मार्क्स मिळतील जास्तीत जास्त काय होईल, जास्तीत जास्त तुमचा रिझल्ट काय येणार. आता ज्यांचा अभ्यास चांगला झाला आहे ते तर पासिंग तर 100% होणारच. आता तुम्हाला अपेक्षा असेल की खूप चांगले मार्क्स मिळावे, हे तर डिपेंड आहे की तुम्ही वर्षभर काय केलेलं आहे. म्हणून डोंट वरी, जेवढं तुमच्याने तुम्ही जेवढं केलं आहे एफर्ट्स ठीक आहे. तुमची जेवढी कॅपेबिलिटी आहे त्यानुसार तुम्ही केलेलं आहे. डोंट वरी. तुम्ही स्वतःला कंपेअर करू नका, ठीक आहे. ज्यांचा काही स्टडी झाला नाही आहे, अजिबात अभ्यास झाला नाही आहे, तुम्हालासुद्धा मी सांगतो टेन्शन घेऊ नका. पहा जास्तीत जास्त तुमचा रिझल्ट काय येणार, ठीक आहे. जास्तीत जास्त मॅक्सिमम चान्स काय आहे तुमचा रिझल्ट काय येणार, मॅक्सिमम चान्स ते म्हणजे फेलचा. ओके. आता तुम्ही म्हणता दादा काय सांगत आहात, तुम्ही सांगायला पाहिजे पास व्हायला पाहिजे. मी तर म्हणतोच तुम्हाला पास व्हायला पाहिजे, पण तुम्ही वर्षभर काय केलं त्याच्यावर डिपेंड आहे ना. म्हणून तुमचा जे सुद्धा असेल डोंट वरी. जास्तीत जास्त रिझल्ट काय येईल, फेलचा रिझल्ट येईल तुमचा. इंग्लिश सब्जेक्ट किंवा कोणताही सब्जेक्ट ज्याचा तुम्ही अभ्यास नाही केला फेल येईल. होऊन काय होईल, फेल होणार ना तुम्ही. त्याच्या व्यतिरिक्त तर काही नाही होणार ना. आणि हे तुमची फक्त 12th आहे. मी सांगतो 12th नंतर हे फक्त एक्झाम आहे लाईफमधली, फक्त एक तुम्हाला एक करिअरमधली एक्झाम आहे. बट आता जी कंडिशन तुम्ही पाहिली ना, ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला स्किल रिक्वायर्ड आहे. स्किल असते तुम्हाला रिक्वायर्ड, ज्याच्यामधून तुम्ही तुमचं पूर्ण काय लाईफ मेंटेन करू शकता, है ना. आता 12th फेल आहेत म्हणजे तुम्ही म्हणजे झाले फेल, लाईफमध्ये फेल झाले असं नसते, ठीक आहे ना. 12th फेल म्हणजे असं काही नाही. तुमच्यासाठी एक वेगळी फील्ड बनवलेली असेल आणि तुम्ही स्वतः पाहू शकता. आज आताची जी कंडिशन आहे, जे इथं ग्रॅज्युएशनवाले स्टुडंट्स आहेत, ज्यांनी इथं ग्रॅज्युएशन केलेलं आहे, करोडो स्टुडंट्स आहेत इथं. ओके. आणि ते जॉबलेस आहेत.
काय आहेत, जॉबलेस आहेत. आणि गव्हर्नमेंट एक्झामसाठी तुम्हाला माहिती असेल किती कॉम्पिटिशन आहे. गव्हर्नमेंट जॉबसाठी किती कॉम्पिटिशन आहे इथं, आहे ना. सगळे जॉबलेस आहेत जास्तीत जास्त विद्यार्थी. खूप कमी जण इथं सिलेक्ट होतात. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे ना. जास्तीत जास्त रिझल्ट काय येईल, ज्यांचा अभ्यास नाही झाला फेल होतील. डोंट वरी. तुमच्यासाठी काही वेगळं होऊ शकते. तुम्ही इथं काही वेगळं करू शकता, जसं बिझनेस वगैरे, आहे ना. म्हणून त्यामुळे इथं ते डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. जे होईल तसा पेपर जाईल तसा द्या, बिलकुल द्या. ठीक आहे ना. जर काही तुम्हाला विचारायचं असेल, तुमचं मत काय, कॉमेंट काय, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटते जे मी तुम्हाला आता सांगितलं. ठीक आहे. तर आय होप सगळ्यांचा पेपर इथं चांगला जाऊ. जसा पण तुम्ही अभ्यास केला त्यानुसार द्या. ओके. आणि बाकीच्या पेपरसाठी अजून इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत. त्यासाठी या चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही ठेवा. अजून इम्पॉर्टंट व्हिडिओ येणार आहे. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओज. स्टे कनेक्टेड. थँक यू.